नमस्कार मित्रांनो, तर मालिकेच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता यशने सगळ्यांना पटवून दिलेलं असतं की कावेरीच्या कुठल्याही प्लॅनमध्ये तो सहभागी नाही येते आणि म्हणूनच तो ते लग्न मान्य करत नसतो. तो वारंवार हे सांगत असतो की कावेरी, तुम्ही माझी फसवणूक केली आहे आणि मी तुमच्यासोबत आता कुठलंही नातं स्वीकारायला तयार नाहीये. कावेरी मात्र आता आपल्या वेगळ्याच रूपात सगळ्यांना दिसून येत आहे. ती आता आपल्या डॅशिंग अवतारात आलेली आहे आणि ती म्हणते की यश, देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आपलं लग्न झालंय, पवित्र अग्नीच्या साक्षीने मी तुमच्यासोबत 7 फेरे घेतले, त्यामुळे हे लग्न कोणी अमान्य करू शकत नाही आणि मला तुमची फालतू बडबड ऐकण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये. तुम्ही मला काहीही म्हणा, गुन्हेगार म्हणा, फसवणूक करणारी म्हणा, पळून आलेली म्हणा जेलमधून, तरीही मला चालेल. मला त्याच्याने काहीच फरक पडत नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की आता लग्नाचे काहीच विधी उरलेले आहेत, त्यामुळे ते पूर्ण करून घेऊयात आपण, कारण गुरुजी देखील खोळंबले आहेत नाही का. चला. आणि ती यशचा हात पकडून त्याला आता लग्न मंडपात घेऊन आलेली असते. मात्र यश तिच्याकडे बघतो आणि त्याचं हेच म्हणणे असतं की मी काही आता पुढे करणार नाहीये. आता कावेरी म्हणते, अच्छा, पण तुम्हालाही ठरवण्याचा अधिकार कोणी दिला? मी तुम्हाला विचारत नाहीये की तुम्ही पुढचे विधी करा. मी तुम्हाला सांगते की आता तुम्ही पुढचे विधी करण्यासाठी माझ्यासोबत तयार व्हा आणि हे मंगळसूत्र तुम्ही माझ्या गळ्यात घाला. मात्र आता यश ऐकतच नसतो. कावेरी म्हणते, यश, मी तुम्हाला शेवटचं विचारते, तुम्ही हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घालणार आहात की नाही? नाहीतर माझ्याकडे भरपूर ऑप्शन आहे जेणेकरून तुम्ही माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र घालणार. तुम्हीच आता निवडा, तुम्हाला कुठलं ऑप्शन हवाय. तुम्हाला चांगलं बोलून हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घालायचं आहे की दुसरं ऑप्शन निवडायचं आहे ते. आता यश सुद्धा घाबरलेला असतो, कावेरी असं का बोलते ते, आणि सगळेच जण कावेरीचा हा धमकीचा सूर बघून घाबरलेले असतात आणि आता कावेरीने यशला भाग पाडलेलं असतं मंगळसूत्र घालायला, पण तरी सुद्धा यश हा माकडेच बघत असतो. तर मित्रांनो, कावेरीचा हा अवतार तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.